काय विनय, आपला विनय आपला नाही, बिन संसारी बाबांचा विनय. काय चाललंय तुमचं? मला डिस्टर्ब करू नका. अरे तू 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 काय करतोयस? मी ध्यान करतोय. एवढ्या सकाळी मडक्यात? अरे असं मडक्यात कोणी ध्यान करतं का? बिन संसारी बाबा करतात. ते म्हणतात असं केल्याने आपण आपल्या विश्वात म्हणजे आपल्या स्पेस मध्ये असल्यासारखं वाटतं. बिन संसारी बाबाच्या तर मला काय बोलतो याला बोल. विनया, ऐकायला येते का? हो. ऐक ना, पहाटेचे 5 वाजले तरी आम्हाला जरा झोपू दे ना यार प्लीज. नाही, बाबांनी सांगितलं सकाळी लवकर उठून ध्यान करणं हे शरीरासाठी चांगलं असतं. बर. चित्त स्थिर आणि रक्तदाब नॉर्मल राहतो. अरे आमचा रक्तदाब वाढवतोस त्याचं काय? मग तुम्ही पण माझ्याबरोबर ध्यान करायला बसा ना, तुम्हालाही बरं वाटेल. तुमच्याही आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स नाहीसे होतील. चालू दे तुमचं. मला याच्यात ज्यूस नको. काय चाललंय? ऐक ना, ए विनय, काय आहे? जवळ येऊ नकोस माझ्या. ऐक ना, ऐक ना. लांब हो. आवाज. ऐक ना, ते तू 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 ध्यान करू नको असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. तू ध्यान कर ना, ध्यान कर, पण सकाळी 6 वाजता कर. तेव्हा आम्ही दोघं सुद्धा उठू की नाही? एक तास झोपू दे ना रे. एक तास झोपू दे, फक्त एक तास. ठीक आहे, सॉरी. झोपू दे. झाला. झोपू काय जा. सॉरी. थँक्यू. होय, मी तर म्हणतो तुम्ही दोघंही थोडे दिवस भात बंदच करा. आणि आमचे बिनसंसारी बाबा जे काही व्यायाम किंवा व्रत सांगतील ना ते मी तुम्हाला सांगत राहीन. ठीक आहे? बर बाप्पा, ते पोत पाठवून देते हा तुले. होय, थँक्यू. ठेवू? ओके. बर. आजपासून भात बंद. ऐकलं का? आजपासून भात खायचं नाही, सांगून ठेवते. हे बघ आकांक्षा, मी आणि काव्या आम्हा दोघींनाही असं वाटतंय की तू विनयला सरळ सांगून टाकावंस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. विनय भोळा आहे ग. भोळा. आणि मी नाही, मला आता तसं काही करायचं नाही. म्हणजे तुझं आता प्रेम नाहीये का विनयवर? माझं त्यांच्यावर प्रेम होतं. एक मिनिट, म्हणजे माझं त्यांच्यावर प्रेम होतं आणि आता सगळं संपलंय. हे बघ आकांक्षा, तू जरा शांत हो. का शांत होऊ शाल्मली? मी तयार होते ना साखरपुड्यासाठी. हो बाळा, हे बघ, आम्हाला मान्य आहे की तू तयार होतीस, पण
विनयला कुठे माहित होतं की तू तयार आहेस? हा त्यांनी एकदा विचारायला हवं होतं ना. एकदा विचारलं असतं तर मी हो म्हटले असते. ज्या अर्थी मी अंगठी घातली त्यांना समजायला हवं होतं ना की मी तयार आहे साखरपुड्यासाठी. तरी त्यांनी साखरपुडा मोडला. तुम्ही दोघी जर माझ्या जागी असता तर तुम्हालाही वाईट वाटलं असतं ना. आणि मला राग आलाय म्हणून मी नाही म्हणते, पण ज्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाहीये त्याला मी नवरा म्हणून कसं स्वीकारू. आणि मला खरंच असं वाटतं, खरंच, की लग्न फक्त त्याच्याशी करावं ज्याचं आपल्यावर प्रेम असेल. आकांक्षा, हे बघ, आम्ही तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज सगळी सिच्युएशन समजून तू एक योग्य. काव्या, मी समजूनच घेते ना. नाही घेते का समजून? तुम्ही दोघीही माझ्या मैत्रिणी आहात. मला इथे बोलवलं, एवढं छान समजवताय. आय रिअली रिस्पेक्ट दॅट अ लॉट. खरंच थँक्यू दोघींनाही. पण प्लीज यापुढे या विषयावरती नको बोलूयात आपण. अगं बाय. काय नशीब यार विनयचं. आधी नोकरी गेली आणि आता आकांक्षा सुद्धा गेली. नोकरी गेली का? अगं त्यांनी बॉसला सांगितलं होतं की मला फक्त 2 दिवसाची सुट्टी हवी आहे. हा. बघितलं ना किती दिवस झाले आपल्याला. ओ शिट, काय फालतूगिरी आहे. अशी नोकरी काढून कशी काय येऊ शकतात सुट्टीसाठी? तर असं आहे, मी त्यांना म्हटलं मग असं काम करायचं असेल तर आपण कधी करू शकतो. हो, पण तसं exactly. करायचं नसेल तर मग आपल्याला वेगळं काम. हो. गुड इव्हनिंग. ओ गुड इव्हनिंग काका. गुड इव्हनिंग. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करायचा हेतू नव्हता माझा, पण मला ना थोडीशी मदत हवी होती. काय झालं काका? म्हणजे काय होतंय की गेले काही दिवस ना आम्ही श्रीकांतला कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न करतो, पण होतच नाही. म्हणजे होतंय काय की कधी त्याचा फोन लागत नाही, कधी लागतो, कधी तो उचलतच नाहीये. म्हणजे काहीतरी जरा काळजी वाटते. बरोबर आहे, पण काका तुम्ही काही काळजी करू नका, तो तुम्हाला कॉल बॅक करेल. नाही, तेच, तो कॉलबॅक करत नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं कधीच होत नाही रे की आमचा फोन गेला, मिस कॉल गेला की त्याने कॉलबॅक नाही केला, असं कधीच घडलेलं नाहीये. त्यामुळे जास्त काळजी वाटते. काका तुम्ही काळजी करू नका. आपण एक काम करूया का, त्याला मेसेंजरवर मेसेज करूया. राईट. हा. तर आता लगेच जमेल का जरा? म्हणजे येस ऑफकोर्स. हो. हे बघा आत्ता लगेच करू. काळजी वाटते. श्रीकांत. आणि ना मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तो बरा आहे ना, म्हणजे काय करतोय, कसं करतोय, एवढंच. म्हणजे जास्त नको. काका, तुम्ही नका काळजी करू. बिझी असेल कुठेतरी. येस, आणि मी मेसेज केलेला आहे, त्याचा रिप्लाय येईल. काय लिहिलंय? म्हणजे मला फक्त एवढंच हवं होतं की तो कुठे आहे, कसा आहे आणि व्यवस्थित आहे ना, बस. सगळं त्याला लिहिलंय, तो रिप्लाय करेल तुम्हाला. काका मी एक काम करू का, मी सुद्धा मेसेज करतो. गुड आयडिया. म्हणजे आपल्या दोघांपैकी कोणाला तरी रिप्लाय करेल ना. आणि काका तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तो कॉल बॅक करेल. हो, मी लगेच करतो मेसेज. चालेल. थँक्स. मी करतो काका मेसेज. चला. भात नाही केला का? बाप्पाने सांगितलंय रात्रीचं भात खायचं नाही. काहून खायचं नाही? त्याच्या बाबाने सांगितलंय. मी विनय महापाटा नाही कोणाचा आहे मग तो? काय अगे पाणी दे मला. जेवताना पाणी प्यायचं नाही. कुणी सांगितलं? बाप्पाला त्याच्या बिनसंसारी बाबाने सांगितलंय.